आता बालगंधर्व सुरू झालेलं आहे, पण त्याच्या पलीकडे दिसणारं एक पल्ल्याडचं स्वप्नही तुम्ही बघू लागलात. अजंठा वेरूळ येतंय आणि ते मनात आता रुंजी घालू लागले. मला असं वाटलं की ह्या महाराष्ट्रातली वेगवेगळी जी इतिहासाची पानं आहेत ती सांगावी, कारण महाराष्ट्रातला असं तो ठेवा आहे अजंठा एलोरा की निसर्गाच्या कुशीत दडलेला तो महाराष्ट्राचा कलेचा ठेवा, ज्याच्यात बौद्ध धर्माच्या पण भरपूर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यात हिंदू धर्माच्या पण गोष्टी काही सांगितलेल्या आहेत. तर त्या सगळ्यांचं परत मराठी मनाला धरून जगासमोर सांगावं की महाराष्ट्रात अशी अद्वितीय कलाकृती आहेत. कारण जेव्हा अजंठाचा शोध लागलेला तेव्हा एका ब्रिटिश ऑफिसरनी शिकारीला गेला असताना त्याला ज्या शिकार करताना तो जो शिकार पडत खालती ते अजंठा एलोराचा उलगडा झाला आणि जगाला दिसलं. तर मला एक कलाकार ह्या नात्याने, महाराष्ट्राचा पुत्र या नात्याने, महाराष्ट्रातलं एवढं जगाला झुंजावून टाकणारं किंवा अस्मिरणीय करणारं असं आपल्याकडे आहे, तर ते का नाही सांगायचं. तो मी चित्रपटातला जो इतका मोठा लार्जर दॅन लाईफ स्पॅन आहे त्याच्यामध्ये जो ब्रिटिश गेलेला आणि त्याला तिथे कोणीतरी भेटलेली असं नादोन्नाचं दिसलेलं, ती कलाकृती कुठेतरी आम्हाला त्यामध्ये स्पर्शून जाणार आहे का? अगदी. ह्याच्यात तो ब्रिटिश ऑफिसर असणार आहे आणि त्याला सहकार्य करणारे ती पारो पण असणार आहे. तर ती पारो जेव्हा मी बघतो तर मला स्मिता पाटलांची भरपूर आठवण येते आणि मी आता सध्या शोधत आहे की मला अशी कोणतरी स्मिता पाटलांसारखी सुंदर अभिनेत्री आणि एक महाराष्ट्राला आणि आपल्या संस्कृतीला रिप्रेझेंट करणारी अशी ऍक्ट्रेस मिळावी. त्याचबरोबर आता शोध आहे की एका ब्रिटिश सारख्या ब्रिटिश माणसाची, पण त्याला भारताबद्दल आकर्षण आहे, भारताबद्दल हे आहे, तर त्याचा माझा शोध चालू आहे. तर ही कदाचित मराठी इंग्लिश अशी मिंग्लिश असेल, हिंदी इंग्लिश अशी इंग्लिश असेल आणि इंग्लिश असेल आणि ती इंटरनॅशनल लेवलची फिल्म करायचं जोशात आहे. आणि त्याचबरोबर मी अजूनही विसरलेलो नाही की माझ्यावरती सर्वात महत्वाची जी जबाबदारी आहे महाराष्ट्राची ती म्हणजे शिवाजी महाराजांवरती बनवणारी इंटरनॅशनल लेवलची अशी फिल्म की ज्यांना ट्रॉय, ग्लॅडिएटर, 300 किंवा अशा मोठ्या मोठ्या चित्रपट आहेत. आणि अमित, सकाळी 7 ते 10 मी अजूनही जेव्हापासून राज्याभिषेकाच्या दिवशी सगळ्या प्रेस समोर, सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर शपथ घेतलेली आहे, त्यामुळे मी अजूनही त्या स्क्रिप्टवरती काम करतोय. माझा पहिला भाग लॉक झालेला आहे, तर दुसऱ्या भागावरती आहे आणि ती पण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मी करणार. इतका आपुलकीने बोललात आणि खरं त्याने हा दिव्यत्वाचा साक्षात्कार आहे. तो कधी दिसतो असं म्हणतात, मला तो तुमच्या रूपाने या स्टेजवर बघायला मिळाला. तरी खूप 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 आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद.